नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहत आहात त्र्यंबक कापडे डिजिटल. मंडळी, देशाच्या राजकारणात सध्या एक प्रश्न शांतपणे पण अत्यंत वेगाने पुढे येतोय. तो प्रश्न म्हणजे नरेंद्र मोदींनंतर पुढे काय? हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही, तर तो भारतीय जनता पक्षाच्या फ्युचर मॉडेलचा आहे. हा प्रश्न RSSच्या पुढच्या राजकीय रणनीतीचा आहे. कदाचित हा प्रश्न पुढच्या दशकातील भारतीय राजकारणाची दिशा ठरवणारा देखील असू शकतो. कारण 2014 नंतर भारतीय राजकारणात नरेंद्र मोदी हे फक्त पंतप्रधान राहिले नाहीत, तर ते भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी केंद्रबिंदू बनले. पण आता देशात काही नॅरेटिव्ह बदलताना दिसत आहेत. महागाई, बेरोजगारी, नोटबंदींवरचे प्रश्न, वर्षाला 2 कोटी रोजगाराचे आश्वासन, शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणाईतील फ्रस्ट्रेशन आणि सोशल मीडियावर व्यवस्थेविरोधात उपहासाची, टोलेबाजीची आलेली नवी लाट. हे सगळं एक नवीन मूड तयार करतंय का? हा प्रश्न आता विरोधकांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर दिल्लीपासून नागपूरपर्यंत राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे आणि ती म्हणजे RSS आता पुढे काय विचार करत आहे. कारण RSS ही फक्त निवडणूक पाहणारी संघटना नाही, तर ती दीर्घकालीन सत्ता, विचारधारा आणि संघटन यांचा बॅलन्स पाहते. आणि म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न RSS ला पुन्हा मोदींसारखा नेता हवा आहे का वेगळ्या प्रकारचं नेतृत्व? आज आपण याचं डीप पॉलिटिकल अनालिसिस पाहणार आहोत. आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आजचा विषय पुढे नेण्याआधी एक गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल आणि ती गोष्ट म्हणजे RSS ची नेता निवड पद्धत ही नेहमीच वेगळी राहिली आहे. संघ कधीही फक्त लोकप्रियतेवर निर्णय घेत नाही. संघ साधारणपणे 4 गोष्टी पाहतो. पहिली गोष्ट, विचारधारेशी निष्ठा. नेता किती लोकप्रिय आहे हे नंतर, पण तो संघाच्या आयडिओलॉजिकल लाईनशी किती कमिटेड आहे हे आधी पाहिलं जातं. अटल बिहारी वाजपेयी असोत, लालकृष्ण अडवाणी असोत की नरेंद्र मोदी, प्रत्येकाच्या बाबतीत संघासाठी विचारधारा हा महत्वाचा मुद्दा राहिला आहे. दुसरी गोष्ट, संघटना चालवण्याची क्षमता. RSS ला फॉर्मरली व्यक्तिपूजा आवडत नाही, त्यांना कलेक्टिव्ह स्ट्रक्चर आवडतो. पण मोदींच्या काळात BJP मोठ्या प्रमाणात लीडर सेंट्रिक झाली. आज भाजप म्हटलं की पहिला चेहरा मोदींचाच समोर येतो. मग आता प्रश्न असा आहे, RSS पुन्हा कलेक्टिव्ह लीडरशिप मॉडेलकडे जाण्याचा विचार करत आहे का? कारण संघासाठी संघटना ही व्यक्तीपेक्षा मोठी असते. तिसरी गोष्ट, निवडणूक जिंकण्याची क्षमता. RSS आयडिओलॉजी या गोष्टींना महत्वाचं मानते, पण शेवटी सत्ता आवश्यक असते, कारण सत्ता नसली तर अजेंडा राबवता येत नाही. आणि म्हणूनच 2013 मध्ये RSS ने नरेंद्र मोदींवर मोठा पॉलिटिकल गॅम्बल घेतला होता. त्या काळात भाजपमध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांना मोदी अनकम्फर्टेबल वाटत होते, पण RSS ला जाणवलं देशात स्ट्रॉंग लीडरची मागणी आहे, काँग्रेस विरोधातला मूड आहे आणि मोदी हा नॅरेटिव्ह बदलू शकतात. RSS चा तो निर्णय भारतीय राजकारणातील सर्वात मोठ्या टर्निंग पॉइंट्स पैकी एक ठरला. पण आता परिस्थिती वेगळी आहे. 2014 मध्ये मोदी चेंजचे सिम्बॉल होते, आज ते इस्टॅब्लिश आहेत आणि हाच खूप मोठा फरक आहे. कारण ऑपोजिशन मध्ये असताना जनतेचा राग तुमच्यासाठी एनर्जी बनतो, पण सत्तेत दीर्घकाळ राहिल्यावर तोच राग तुमच्या विरोधात जमा व्हायला लागतो. आणि म्हणूनच आता RSS समोर एक कठीण प्रश्न उभा आहे, मोदींनंतर BJP मध्ये पॉवर ट्रान्झॅक्शन कसं करायचं? सत्य हे आहे की मोदींसारखा पॅन इंडियन मास लीडर BJP मध्ये दिसत नाही. मोदी हे फक्त नेता नव्हते, ते टायमिंग, टेक्नॉलॉजी, नॅशनलिझम, हिंदुत्व, डेव्हलपमेंट नॅरेटिव्ह आणि कम्युनिकेशन यांचं एक्स्ट्राऑर्डिनरी कॉम्बिनेशन होतं. 2014 मध्ये सोशल मीडिया एक्सप्लॉयटेशन, भ्रष्टाचार विरोधी भावना, काँग्रेस विरोधी लाट, स्ट्रॉंग लीडरची गरज
अर्बन मिडल क्लास फ्रस्ट्रेशन, ॲस्पिरेशनल यूथ हे सगळं मोदींच्या बाजूने परफेक्ट टायमिंग मध्ये आलं. असं पॉलिटिकल मोमेंट्स वारंवार निर्माण होत नाहीत. आता इथं एक महत्वाचा प्रश्न येतो, मोदींचं सर्वात मोठे प्लस पॉइंट्स कोणते? मोदींसारखा कम्युनिकेटर सध्या भारतीय राजकारणात तर अजिबात दिसत नाही. ते भाषण करत नाहीत, ते नॅरेटिव्ह तयार करतात. ते इलेक्शनला इमोशनल इव्हेंट बनवतात. त्यांनी स्वतःची एक स्ट्रॉंग लीडरशिप इमेज बनवली. निर्णय घेणारा नेता अशी प्रतिमा त्यांनी तयार केली. नोटबंदी असो, कलम 370 असो, सर्जिकल स्ट्राईक असो, योग्य की अयोग्य हा वेगळा मुद्दा आहे. पण डिसेसिव्ह लीडर ही इमेज त्यांनी कायम ठेवली. पॅन इंडिया अपील. भाजप पूर्वी मुख्यतः उत्तर आणि पश्चिम भारतात मजबूत होता. मोदींनी बीजेपीला नॅशनल इमोशनल ब्रँड बनवलं. पण आता त्यांचे काही मायनस पॉइंट्स चर्चेत येऊ लागले आहेत. पॉलिटिकल फॅटिग व एकाच नेतृत्वाबद्दल लोकांमध्ये वारंवार कंटाळा येऊ लागला आहे. हा प्रत्येक मोठ्या नेत्यांसोबत घडलेला इतिहास आहे. अनएम्प्लॉयमेंट नॅरेटिव्ह. तरुणाईमध्ये फ्रस्ट्रेशन वाढत असल्याचं अपोजिशन सातत्याने सांगत आहे. आजचा युवक आयडिओलॉजीपेक्षा अपॉर्च्युनिटी पाहतो. नोकरी, इन्कम, फ्युचर सिक्युरिटी हे मुद्दे देशात मोठे झाले आहेत. महागाई हा सायलेंट पॉलिटिकल इश्यू असतो. लोक जाहीरपणे बोलत नाहीत, पण मतदानात त्याची प्रतिक्रिया दिसून येते. ओव्हर सेंट्रलायझेशन. बीजेपी मध्ये रिजनल लिडरशिप कमी होत गेल्याची चर्चा आता वारंवार होऊ लागली आहे. सगळं दिल्ली केंद्रित झालं अशी इंटरनल नाराजी काही ठिकाणी ऐकायला मिळते. आणि म्हणूनच आता आर-एस-एस नवा काय शोध घेणार आहे, हा खरा उत्सुकतेचा प्रश्न आहे. आर-एस-एसला फक्त लोकप्रिय नेता नको, तर त्यांना जो निवडणूक जिंकू शकेल, जो संघटनेला बॅलन्स ठेवेल आणि जो बीजेपीला पोस्ट मोदी एरामध्ये स्टेबल ठेवेल असा नेता शोधायचा आहे. मग आता संभाव्य चेहरे कोण? सर्वात आधी नाव येतं अमित शहा यांचं. भाजपच्या इलेक्शन मशिनरीचे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट. बूथ मॅनेजमेंट, अलायन्स पॉलिटिक्स, पॉवर हँडलिंग याबाबत अमित शहा अत्यंत मजबूत मानले जातात. पण प्रश्न असा आहे, ते मोदींसारखा जनतेशी इमोशनल कनेक्ट निर्माण करू शकतील का? आता दुसरे नाव येतं योगी आदित्यनाथ यांचं. हार्डकोर हिंदुत्ववादी वोटर. योगींची लोकप्रियता प्रचंड आहे. उत्तर प्रदेश सारख्या राज्यात मजबूत पकड आहे, आक्रमक प्रतिमा आहे आणि क्लिअर आयडिओलॉजिकल पोझिशनिंग आहे. म्हणूनच अनेक समर्थक त्यांच्याकडे फ्युचर नॅशनल फेस म्हणून पाहतात. पण प्रश्न असा आहे, एनडीए मधील सर्व मित्रपक्ष योगींना स्वीकारतील का? कारण दिल्लीचं राजकारण फक्त पॉप्युलॅरिटीवर चालत नाही. तिसरं नाव येतं नितीन गडकरी यांचं. दिल्लीत अनेकदा अशी चर्चा होते, जर बीजेपीला सॉफ्ट इमेज, डेव्हलपमेंट पॉलिटिक्स आणि मॉडरेट ऍक्सेप्टेबिलिटी हवी असेल, तर गडकरी हे महत्वाचं नाव ठरू शकतं. आर-एस-एस ची बॅकग्राऊंड, विकास कामांची प्रतिमा, विरोधकांशी संवाद ठेवण्याची शैली हे त्यांचे प्लस पॉइंट्स आहेत. पण नॅशनल मास मोबिलायझेशन हा अजूनही प्रश्न आहे. आणि चौथं नाव आहे देवेंद्र फडणवीस. संघ बॅकग्राऊंड, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स, अग्रेसिव्ह पण कंट्रोल्ड पॉलिटिक्स. दिल्लीमध्ये त्यांच्याकडे फ्युचर लीडरशिप मटेरियल म्हणून पाहिलं जाईल अशी चर्चा अधूनमधून होत असते. पण अजून त्यांना महाराष्ट्राबाहेर मोठं नॅशनल प्रोजेक्शन मिळणं तेवढं बाकी आहे. मग इथेच सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो, आर-एस-एस पुन्हा एकदा मोदी मॉडेल शोधेल की आता कलेक्टिव्ह लीडरशिप मॉडेलकडे जाईल? कारण मोदींच्या काळात बीजेपी मध्ये लीडरशिप खूप सेंट्रलाइज झालं. आर-एस-एसला आता बॅलन्स हवा आहे का? आणि म्हणूनच पुढची काही वर्ष भारतीय राजकारणासाठी अत्यंत निर्णायक असणार आहेत. कारण 2029 ची निवडणूक ही फक्त सत्ता टिकवण्यासाठी नसेल, तर ती पोस्ट मोदी बीजेपीच्या फ्युचर डायरेक्शनची निवडणूक असणार आहे. आणि म्हणूनच दिल्लीतील प्रत्येक हालचालींकडे, प्रत्येक संकेतांकडे, प्रत्येक स्टेटमेंटकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून असतं. कारण
प्रश्न फक्त एवढाच नाही की मोदींनंतर पंतप्रधान कोण? खरा प्रश्न हा आहे, मोदींनंतर बीजेपी कशी असेल? आणि कदाचित याच प्रश्नाचं उत्तर भारताच्या पुढच्या दशकांच्या राजकारण ठरवणार आहे. आपल्याला काय वाटतं? मोदींनंतर बीजेपीचा सर्वात मजबूत चेहरा कोण असू शकतो? अमित शाह, योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस की अजून कोणी? आपलं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन डीप पॉलिटिकल अनालिसिस सोबत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.